नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. रविवारी धुळ्यात ब्राह्मण समाजातर्फे उत्तर महाराष्ट्र मेळाव्याचे करण्यात आले आयोजन. पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. महामंडळाच्या वर्षपूर्तीनिमित्त व अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल परशुराम युवा मंच, परशुराम सखी मंचतर्फे दिनांक 26 रोजी धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेत समाजाचा उत्तर महाराष्ट्र मेळावा आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्याला महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेला परशुराम युवा मंचाचे अध्यक्ष भूषण जोशी, डॉक्टर RD जोशी, विजय पाचापूरकर, राहुल याज्ञिक, गिरीश कुलकर्णीसह पदाधिकारी उपस्थित होते. आयोजित ब्राह्मण समाजाचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी जे काही अध्यक्ष लाभलेले आहेत ते माननीय श्री आशिषजी दामले हे अध्यक्ष आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ याचे. दुसरे आपले धुळ्याचे आपले लाडके आमदार अनुपजी भैया अग्रवाल. तिसरे माननीय श्री दीपकजी रणवरे, हे रणवरे साहेब असतील, चांदेकर आणि सरवळकर मॅडम असतील. या अशा बऱ्याचशा लोकांनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन होण्यासाठी एक मोठा लढा दिलेला होता. उपोषणाला बसलेले होते. त्या उपोषणानंतर महाराष्ट्र एक प्रकारे यांना मोठी जनजागृती झाली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषणं चालू झाले आणि यशस्वीरित्या त्याचं हे झालं. आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली. तेव्हा माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मार्गदर्शनाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. स्थापना होऊन आता जवळजवळ 1 वर्ष उलटलं आहे. हा झाल्यानंतर यांना जनजागृती होणं आवश्यक आहे. हा आर्थिक विकास हा कोणापर्यंत पोचणार आहे, कोणाला याचा लाभ होऊ शकतो, समाजातील जो काही तिसरा जो काही घटक आहे तर त्यांच्यापर्यंत या सगळ्या योजना पोचवण्यासाठी समाजाला एकत्र आणणे, पुरोहित वर्ग असेल त्यांच्यामध्ये पण एकोप्याची एक भाव निर्माण करून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्याच्यातून मार्ग पुढे निघण्यासाठी हा एक भव्य दिव्य असा मेळावा आयोजित केलेला आहे.